नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की शेवटचे जे 3 दिवस म्हणजे आज जो मी व्हिडिओ टाकतोय तो जवळपास 25 दिवस राज्यसेवा पूर्व परीक्षेला राहिलेले आहेत. तुम्ही कंबाईनसाठी जरी व्हिडिओ बघत असाल किंवा राज्यसेवेसाठी व्हिडिओ जरी बघत असाल, परीक्षेला खूप दिवस बाकी आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये. पण शेवटच्या 3 दिवसांमध्ये म्हणजे 3 दिवस का निवडलेले आहेत? कारण की परीक्षेच्या 3 दिवस आधी काही गोष्टी आपल्याला वाचायच्या आहेत, काही गोष्टी म्हणजे आज 25 दिवस बाकी आहेत तर आजपासूनच काही गोष्टी नोट करायच्या आहेत. काही पेजेस करायचे आहेत, रफ पेजेस, त्याच्यावरती काही फॅक्च्युअल डाटा आपल्याला काढायचा आहे जो पूर्व परीक्षेच्या दृष्टीनेच काढायचा आहे. म्हणजे तुम्ही जर राज्यसेवेची तयारी करत असाल तर राज्यसेवेच्याच दृष्टीने काढायचा आहे. तुम्ही कंबाईनची तयारी करत असाल तर कंबाईनच्या दृष्टीनेच काढायचं आहे, म्हणजे एक्झाम ओरिएंटेड काढायचं आहे. सगळं जर एका जागी कराल तर खिचडी होऊन जाईल आणि टेन्शन तिथूनच येईल. ह्या व्हिडिओमध्ये मी ते सांगणार आहे की 3 दिवसामध्ये म्हणजे 3 दिवस शेवटच्या काय वाचायचंय, काय गोष्टी करायच्यात, किंवा आजपासून आज 25 दिवस बाकी आहेत एक्झामला तर स्ट्रेस मॅनेजमेंट आणि प्रेशर हँडलिंग टिप्स मी सांगणार आहे की नेमकं काय करायचं या शेवटच्या 20 दिवसात 25 दिवसात. कधी पण तुम्ही व्हिडिओ बघत असाल नेमकं काय करायचंय, प्रेशर येणार आहे मग त्याच्यावरती उपाय काय, त्या गोष्टी मी सांगणार आहे. एकदम टू द पॉइंट सांगणार आहे आणि कुठलंही टेन्शन घेऊ नका. तुमच्या मनात टेन्शन आलेलं आहे, भीती वाटते, भरपूर जणांचे मेसेज आले की सर आमचा अभ्यास झालेला नाहीये किंवा झालेला आहे तरी टेन्शन यायलंय. टेन्शन येणं साहजिक आहे. चला एक एक गोष्ट आपण क्लिअर करूयात. पहिल्यांदा आता आजपासून 25 दिवस बाकी आहेत परीक्षेला आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला फॅक्च्युअल डाटा काढायचा आहे. म्हणजे काय की समजा पुढे मी सांगणार आहे, समजा दारिद्र्य टॉपिक आहे, दारिद्र्य टॉपिक मध्ये राज्यसेवेच्या दृष्टीने कमी फॅक्च्युअल काही आकडेवारी आहे, कमी आहे पण कमी आहे, ती आपल्याला शेवटच्या दिवसांमध्ये वाचायची आहे. लोकसंख्या टॉपिक आहे, लोकसंख्येवरती काही प्रश्न विचारले जातात, म्हणजे फॅक्च्युअल डाटा आहे किंवा एकदम रिव्हिजन, म्हणजे सगळं पॉलिटी राज्यसेवेच्या दृष्टीनं एक 3-4 पानात 5 पानात बसलं पाहिजे. किंवा काही जण चार्ट करतात, पंचायत राजसाठी चार्ट आहेत, ते चार्ट करायचे, चार्ट आपल्याला वाचायचे आहेत. म्हणजे जी गोष्ट आपल्याला आठवत नाही परीक्षेला, आता परीक्षेत आठवणार नाही, त्या शेवटच्या 3 दिवसांमध्ये ती आपल्याला मॅक्झिमम रिवाइज करायची आहे. म्हणजे आजपासून 25 दिवस राहिले तर या 25 दिवसात एकदम म्हणजे मला आता आठवणारच नाहीये तशाच गोष्टी आपल्याला नोट करायच्या आहेत. सगळ्याच गोष्टी लिहितो आपण की चला हे पण आठवणार नाही, हे पण आठवणार नाही, मग एवढा मोठा बंच बनेल. ते त्या 3 दिवसात जितकं वाचणं होईल तेवढंच फक्त आपल्याला नोट करायचं आहे. ओके, समजलंय, क्लिअर. त्याच्यानंतर काय की नोट्स आपण काढतोय आता, म्हणजे नोट्स म्हणतच नाही मी त्याला, फॅक्च्युअल डाटा म्हणतोय. ट्रिक्स आहेत काही की ट्रिक्स करून ठेवल्या, ते एका जागी आणा, म्हणजे विषयानुसार आणा. पॉलिटिक्सच्या 3-4 पानं होतील, इकॉनॉमिक्सचे 3-4 पानं होतील, पर्यावरणचे 2 पानं होतील, असे प्रत्येक विषयाचे 2-2, 3-3 पानं होतील. समजा उदाहरणासाठी सांगू का, नोबेल प्राइज आहे, नोबेल प्राइज कुठल्या याच्यात देतात. आता नोबेलच्या हिस्ट्रीवरती प्रश्न येतो का, खूप एखादा कधीतरी आलेला आहे, ते विचारत नाहीत आपल्याला वैद्यकीयमध्ये कोणाला नोबेल दिलाय, फिजिक्समध्ये कोणाला दिलाय, केमिस्ट्रीत कोणाला दिलाय, शांततेचा कोणाला दिलाय, त्याचं नाव आणि त्याचं कार्याचं क्षेत्र आणि ते कुठल्या देशाचं, हे 3च गोष्टी पाहिजे का नाही. मग ह्याच गोष्टी आपल्याला पाठ नसतात, आपण उगीच टेन्शन घेतो, त्याची हिस्ट्री वगैरे वाचत बसतो. शेवटच्या 3 दिवसात हेच नाही करायचं आपल्याला, फक्त या 3 गोष्टी लक्षात घ्यायच्यात. नोबेल जो समजा फिजिक्सचा आहे तर कोणाला मिळालाय, त्याचं नाव, तो कुठल्या देशाचा आहे आणि त्याचं कार्य काय आहे, कशाचे रिलेटेड, बस 3च गोष्टी. ह्या इतकं फॅक्च्युअल डाटा आपल्याला 3 दिवसात वाचायचा आहे, ही गोष्ट महत्वाची आहे. आता याच्यातून आपल्याला टेन्शन येणार आहे, मग हे टेन्शन कमी करण्याचा एक उपाय हाच आहे की फॅक्च्युअल डाटा रिव्हिजन. काय की आता 25 दिवस आपण रिव्हिजनच करतोय, पण शेवटचे 3 दिवस मॅक्झिमम जो फॅक्ट्स विषय आहे त्याच्यात आपण करणार आहोत. त्याच्यामुळे ती गोष्ट लक्षात ठेवा. ह्याच्यात काय करायचंय, जे आठवतच नाही, जे पाठच होत नाही आणि जे परीक्षेला येईल, नाही तर सर मग ही आकडेवारी आहे, मग ही आजपर्यंत 2013 ते 23 पर्यंत राज्यसेवेला विचारलंच नाही तरी मी काढायलो, असं नाही. एक्झाम ओरिएंटेड पूर्व परीक्षेच्या दृष्टीनं इथं विचारच नाही करायचा मुख्य परीक्षा काय आहे, अमुक आहे तमुक आहे, विषय घेऊन नाही आपल्याला. पूर्व परीक्षा झाल्यानंतर पेपरच्या बाहेर आल्यानंतर सीसेटचा, राज्यसेवेचा सीसेटच्या 5 वाजले समजा, नंतर 5 वाजून 1 मिनिटापासून तुम्ही सेंटरच्या बाहेर आले, नंतर काय विचार करायचा करा, तोपर्यंत फक्त आणि फक्त पूर्व परीक्षेत फोकस असली पाहिजे. क्लिअर, ह्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. स्पेसिफिक एक्झाम ओरिएंटेडच विचार करायचा, नाहीतर मग कंबाईन द्यायची मला, मी आता सध्या राज्यसेवा करायलो, कंबाईनचं बघतो, मग राज्यसेवा मीन्स होईल का नाही, असला विचार करायचा नाही. क्लिअर, एक गोष्ट क्लिअर झाली. फॅक्च्युअल डाटा आजपासून किती दिवस राहिलेले असतील, फॅक्च्युअल डाटा काढायला सुरुवात करा. क्लिअर झालेला आहे. आता एक महत्वाची गोष्ट आहे की शेवटच्या 3 दिवसांमध्ये तुम्ही लेटेस्ट जो मागच्या वर्षीचा, म्हणजे तुम्ही राज्यसेवा करता असाल, राज्यसेवेचा परीक्षेच्या आधीचा सांगतोय मी, म्हणजे दोन्हीसाठी व्हिडिओ वेगळा करण्यापेक्षा दोन्ही विद्यार्थ्यांना कॉमन सांगतोय मी, त्या पद्धतीने लक्षात घ्या. शेवटच्या वर्षाचा समजा आता राज्यसेवा आहे 15 दिवसावर, 3 दिवसावर, 10 दिवसावर, महिन्याभरावर, राज्यसेवेचा मागच्या वर्षीचा पेपर प्रिंट करायचा, बॅक टू बॅक प्रिंट करायचा A4 साईज मध्ये. पहिल्या एका पानावरती कसं 2च प्रश्न असतात, एकच प्रश्न असतो, बॅक टू बॅक, पैसे जाऊ द्या. जर तुम्ही दिला नसेल तर तुम्ही दिला असेल मागचा तोच वाचा, काही प्रॉब्लेम नाही. कळलं?
तर ते प्रिंट करा, उत्तर त्याच्यावरती टिक करा आणि ते वाचा किंवा पहा. त्या पद्धतीनं हे सॉल्व्ह करायचं का 3 दिवसात नाही. मागच्या वर्षी तुम्ही दिला असेल, ओके, तेच वाचा, काही प्रॉब्लेम नाही. कशामुळं? याच्यात तुम्ही फॉन्ट जो आहे आयोगाचा त्याच्याशी फॅमिलियर व्हाल. टेस्ट सिरीज बद्दल बोलणार आहे पुढे. टेस्ट सिरीजचा काय उपयोग काय त्याच्याबद्दल मी बोलणार आहे, कुठली लावायची त्या पद्धतीने सांगतो. चला, क्लिअर. फॅक्च्युअल डाटा हे आता सांगितलं, एवढी बडबड केली, तोच इथे रिवाइज करायचा आहे 3 दिवसात. म्हणजे पहिले पेपर प्रिंट करायचा आहे किंवा जर दिलेला असेल तुम्हीच तर तोच रीड करायचा आहे. दुसरा, फॅक्च्युअल डाटा जो काढला असेल तुम्ही, नसला काढला तर काही प्रमाणात पटपट ओव्हरलुक करू शकता. आता लिहित बसू नका. जर तुम्ही आता फॅक्च्युअल डाटा काढलाच नाही, शेवटच्या 3 दिवस आधीच व्हिडिओ बघताय, तर टेन्शन घेऊ नका. ओव्हरलुक करा किंवा प्रिव्हियस इयरचे प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन तेवढे 3 दिवसात वाचण्याचा प्रयत्न करा. संपला विषय. ते राज्यसेवा पूर्व बद्दल बोलतोय मी. कंबाईनचे आणि कंबाईनचे वाचा, दोन्ही एकत्र करू नका. 21,000 सध्याच्या कंडिशनला सगळेच प्रश्न वाचू नका. ज्या एक्झाम मधलं वाचताय, समजा तुम्ही राज्यसेवा करताय, राज्यसेवेचेच प्रश्न वाचा. कंबाईन करताय, कंबाईनचेच प्रश्न वाचा. शेवटच्या महिन्याभरात किंवा शेवटच्या 8 दिवसात, शेवटच्या 3 दिवसात. 21,000 भागिले मग 25 दिवस, 21,000 भागिले 8 दिवस आणि 21,000 भागिले 3 दिवस असं करायचं नसतं. त्याच्यामुळे तुम्हाला 21,000चा बंच आहे जो की 25,000 झाला असेल ते बघून टेन्शन घेऊ नका. मस्त उशाला घ्या, झोपी जा, काही प्रॉब्लेम नाही. चला, चालू घडामोडी आपल्याला शेवटच्या 3 दिवसात, शेवटच्या महिन्याभरात 2-3 तास करायचं आहे. हे करणं गरजेचं आहे. वर्षभर किती चालू घडामोडी केल्या असेल तरी देखील ते शेवटच्या 3 दिवसात 2 ते 3 तास करणं गरजेचं आहे. क्लिअर. चौथी गोष्ट, चालू घडामोडी काय की लास्टच्या 2 वर्षाचे पेपर, म्हणजे समजा तुम्ही राज्यसेवा करताय, मागच्या वर्षीचा आणि त्याच्या मागच्या वर्षीचे 2 वर्षाचे पेपर 15-30 प्रश्न वाचून घ्या. कशामुळं? चालू घडामोडीचे आपण प्रश्न वाचत नाही. आता सगळ्या विषयाचे आपण प्रश्न वाचतोय, ते काही प्रश्न रिपीट होतील का सर? प्रश्न रिपीट होणार नाही, पण तुम्हाला समजेल की राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे, नोबेल, अरे नोबेलचे फक्त हेच विचारलंय, अरे हे पुरस्कार आहे, आंतरराष्ट्रीय घडामोडीवरती जास्त प्रश्न आहे, बजेटमध्ये जास्त आकडेवारीच विचारलेलीच नाही, आपण उगीच वाचतोय, आकडेवारी नाहीये याच्यामध्ये, कुठल्या स्कीम सुरू केल्यात, अशी काय पद्धतीने विचारलेलं आहे हे तुम्हाला समजेल. हे प्रिव्हियस इयरचे फक्त 30 प्रश्न. किती वेळ लागतो 30 प्रश्न? 1 मिनिटाला 1 धरा, 2 मिनिटं धरू, 1 तासात 30 प्रश्न वाचून होतात. काय मोबाईलमध्ये PDF घ्या, उत्तर टिक करा, स्क्रीनशॉट मारा, संपला विषय. खतरनाक पद्धतीने व्हायला येते. 30च स्क्रीनशॉट होतील फार फार, खतम कार्यक्रम. याच्यावरून तुम्हाला अप्रोच समजेल. उत्तर टिक करा, उत्तर वाचा, समजून घ्या कुठल्या मुद्द्यांवरती प्रश्न आहेत, आंतरराष्ट्रीय घडामोडीवरती कसे प्रश्न आहेत, पुरस्कारावरती कुठल्या पुरस्कारावरती प्रश्न विचारलेत, त्याच्यात नेमकं काय विचारलंय, राजकीय घडामोडीमध्ये कुठला ऍक्ट विचारलाय, त्याच्यात काय तारीख चुकवली का, कुठले पुतळे आहेत, पुतळ्यांची उंची विचारली का, हे सगळं समजेल. टेन्शन नाही घ्यायचं. हे फक्त समजलंय. आणि जास्त किती प्रश्न सांगितले मी तुम्हाला सगळे नाही सांगितले. शेवटच्या 2 वर्षाचे फक्त 30 प्रश्न मोजून खतम कार्यक्रम. झालं. ते करायचं आहे आपल्याला. हे सांगितलं. आता समजा पद्मश्री आहे, पद्मविभूषण आहे, त्याच्यात व्यक्तीचं नाव देतात आणि ते कुठल्या याच्याशी, त्याचं कार्य कशाच्या रिलेटेड आहे ते विचारतात, कुठल्या खेळाशी निगडीत आहे. समजा XYZ आहे, ते कुस्तीच्या रिलेटेड आहेत, XYZ यांना पद्मश्री भेटलाय, ते डॉक्टर आहेत किंवा विज्ञान तंत्रज्ञानाबद्दल त्यांचं कार्य आहे, हे आपल्याला लक्षात राहत नाही. हे शेवटच्या 3 दिवसात आपल्याला वाचायचं आहे. समजतंय का? समजतंय. चला पुढे. 1 मिनिट फक्त. क्लिअर दिसतंय का? एकदा चेक करतो. एकदम ओके आहे कार्यक्रम. चला, समजलं. आता मेन मुद्दा आहे की सर हे राज्यसेवा पूर्व परीक्षेचं आहे, कंबाईनचं आहे, असं वेगवेगळे दोन्ही व्हिडिओ टाकलेले आहेत. हे तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. जिथे अभ्यास करतो तिथे चिटकवणं गरजेचं आहे. पर्यावरणचे 5 प्रश्न, पॉलिटीचे 15 प्रश्न, इकॉनॉमिक्सचे 15 प्रश्न आणि भूगोलचे 15, 30, 45, 50 हे 4 विषय 50 प्रश्न देतात. हेच आपले टार्गेट आहे. या विषयाचा आपण आधी अभ्यास करणं अपेक्षित होतं. ते चालू घडामोडी 15 प्रश्न, याचा दररोज आपण अभ्यास करायला ऑलरेडी खूप व्हिडिओ टाकले, त्याच्यात सांगितलेलं आहे. आणि शेवटचे 3 दिवस देखील दररोज 2-3 तास करायचं आहे. काही जण काय करतात, खूप वेळ अभ्यास करतात, म्हणजे चालू घडामोडीचा शेवटचे 8 तास शेवटचं करत बसतात. तर शक्यतो तेवढं करू नका. फार फार 4 तासापर्यंत तो देऊ शकता, कारण की जास्त वाचल्यानंतर पण टेन्शन येतं आणि बाकीच्या विषयाचं मग आपण वाचलोच नाही असं मनात थोडासा ग्रह बनतो. ती गोष्ट लक्षात ठेवा. स्ट्रेस मॅनेजमेंट बद्दल बोलणार आहे, पुढेच बोलणार आहे. सामान्य विज्ञानचे 20 प्रश्न, इतिहासचे 15 प्रश्न, असे 35 प्रश्न, सीसॅटला 80 प्रश्न आणि 200 मार्क, 2.5 मार्काला एक इथं असतो. GS ला 100 प्रश्न, 200 मार्क, 2 मार्कला इथं असतो. हे सांगण्याचा उद्देश हा आहे की आपण विसरून जातो कुठल्या विषयाला किती मार्क आहेत, किंवा आपल्याला आपला कम्फर्ट झोन आठवत नाही. म्हणजे याच्या आधीचे तुम्ही व्हिडिओ बघितलेले असतील की हा 412 फॉर्म्युला असेल, मी सांगितलं होतं. मग हे विसरून जातो आपण की पर्यावरणाला 5 प्रश्न आहेत, पर्यावरण चिल्लर आहे, भूगोल त्याच्यामध्ये सोबत कंटिन्यू मध्ये होऊन जातो, भूगोल आणि पर्यावरण आरामशीर होतो, ते आपण विसरून जातो. म्हणजे जिथे आपल्याला इनपुट देऊन जास्त आउटपुट मिळतो ते आपण विसरतो. त्याच्यामुळे हे मी सांगितलेलं आहे. चला, क्लिअर. त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर आता मी फॅक्च्युअल डाटा तुम्हाला सांगितले कसा काढायचा आहे. समजा उदाहरणासाठी आता दारिद्र्य टॉपिक आहे,
त्याच्यात काही समिती आहेत, त्याच्याबद्दल काही प्रश्न विचारले जातात, काही भरपूर आहेत. प्रश्न बघून घेतले की आपल्याला कळून जातं. लोकसंख्या टॉपिक भूगोलमध्ये पण आहे, इकडे तिकडे पण आहे. काही योजना आहेत करंट रिलेटेड, तिथे कसे प्रश्न विचारतात माहित नसताना पण इकॉनॉमिक्सला 4 नंबर वरीलपैकी सर्व कसं उत्तर आहे त्या पद्धतीने बघून घ्या. समजा जनधन योजना आहे, त्याची तारीख 2 वर्ष झालं विचारतायत, ती कशासाठी आहे तर आर्थिक समावेशनासाठी आहे, फायनान्शियल इन्क्लुजनसाठी आहे. हेच आहे 28 ऑगस्ट 2014 प्रधानमंत्री जनधन योजना 2 ते 3 वेळा विचारलंय. 12व्या आणि 11व्या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट विचारलंय. असं सरळ सरळ प्रश्न आहेत. रिपिटेटिव्ह कंटेंट काही काही आहेत, त्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळे हा फॅक्च्युअल डाटा असेल त्या पद्धतीने करायचा आहे. पंचवार्षिक योजना सगळ्याच वाचायच्या नाहीयेत. मला वाटते दुसरी आणि 9वी 10वी 11वी 12वी अशा महत्वाच्या आहेत. ह्या 4-5च महत्वाच्या आहेत, सगळ्यावरती प्रश्न नाहीये. म्हणजे हे पण कळेल आपल्याला शेवटच्या 3 दिवसात की सगळ्याच पंचवार्षिक योजना आपल्यासाठी कामाच्या नाहीयेत. राज्यसेवा पूर्वबद्दल बोलतोय मी, कंबाईनसाठी वेगळा अप्रोच आहे. चला, त्याच्यानंतर चालू घडामोडीमध्ये ऑलरेडी बोललोय मी. नोबेल असेल, वेगवेगळ्या पुरस्कार असतील, ते आपल्याला फॅक्च्युअल डाटा जो आपल्याला आठवणार नाही परीक्षेमध्ये तो. राजकीय घडामोडीमध्ये समजा सीए कायदा आहे, त्याच्यात आता हे झालेली आहे किंवा मागचे जुने काही प्रश्न बघतोय आपण, त्याच्यात आपल्याला कळतंय की अरे आयोग तारखेत चुकवतोय की छोटीशी गोष्ट चुकवतोय. जसा राज्यपालावरती प्रश्न आला होता, ते कुठल्या राज्याचे राज्यपाल होते, ते मूळ कुठल्या राज्याचे होते हे आपल्याला माहिती असणं गरजेचं होतं. अशा पद्धतीचे प्रश्न आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर पर्यावरणामध्ये काही फॅक्ट्स आहेत, काही चार्ट्स आहेत, काही कायदे आहेत, काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सरळ सरळ आहेत, काही कॉमन सेन्सच्या पण गोष्टी आहेत, त्या पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. शेवटच्या म्हणजे 1-2 तासात पर्यावरण संपतो आता. शेवटच्या 3 दिवसामध्ये एक चार्ट आहेत, काही काही समजा बोन करार आहे किंवा भरपूर अशा गोष्टी आहेत त्याच्याबद्दल, ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्राकृतिक भूगोलमध्ये त्या पण आपल्याला गोष्टी काही बघायच्यात, जो विसरून जातो आपण, त्या पद्धतीने ते पण बघणं गरजेचं आहे. लोकसंख्या ऑलरेडी बोललोय. विज्ञानमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत, गणित आहेत, आपण सोडवलेत विज्ञानमधले, पण त्याचे फॉर्म्युले आपल्याला आठवत नसतील, शेवटच्या 3 दिवसांमध्ये आपल्याला ते पाठ करणं गरजेचं आहे. काही चार्ट्स आहेत त्याच्यामध्ये, काही रोग आहेत, रोगांवरती कुठे नर्स काढली, त्याचे सिम्पटम्स काय आहेत, विटॅमिन्स आहेत, त्याची डिफिशियन्सी कशामुळे होते, अशा पद्धतीने प्रश्न आहेत आरोग्यामध्ये, आरोग्यशास्त्रामध्ये, ते आपल्याला बघायचं आहे. कृषीचे काही रोग आहेत, म्हणजे समजा गव्हावरती कुठला रोग पडतो, असे पण काही प्रश्न विचारलेत, त्याचा एक चार्ट आहे, ते आपल्याला शेवटच्या 3 दिवसांमध्ये वाचणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पॉलिटीमध्ये काही कलम आहेत, सगळे कलमट डायरेक्ट विचारत नाहीत राज्यसेवेला, पण ते स्पेसिफिक माहित पाहिजे. समजा कलम 29 आहे, त्याच्यात काय आहे, म्हणजे आजपर्यंत आलेले कलम त्याची फक्त यादी, फक्त राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने म्हणतोय मी, सगळे नाही. ती गोष्ट आहे. किंवा घटना दुरुस्ती असेल, आजपर्यंत लेटेस्ट मधल्या 100 ते 105 106 पर्यंतच्या घटना दुरुस्त्या माहित पाहिजे. उद्या जर आलं परीक्षेला तर ते चुकता नाही पाहिजे. आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेला आजपर्यंत आलेल्या घटना दुरुस्त्या त्या पण आपण वाचणं गरजेचं आहे. त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर लास्ट मिनिटमध्ये काही तुम्ही चार्ट केले असतील, समजा 1 ते 4, 5 ते 11, 12 ते 35, 36 ते 51, 51A मूलभूत कर्तव्यापर्यंतचे तुम्हाला कळत नसेल बा कुठलं आहे, किती भाग आहेत, किती परिशिष्ट आहेत, ही गोष्ट महत्वाची आहे. काही गोष्टी राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने आहेत महत्वाच्या, पण तुमच्या वाचणं नाही झाल्या ही महत्वाचं आहे. समजा तुम्ही आता लोकसभेच्या जागा उगीच वाचताय की कुठल्या राज्याला कुठे आहे, किंवा विधानसभेच्या जागा उगीच वाचताय, ते पूर्व परीक्षेला नाहीच आहे. त्याच्यामुळे त्या पण गोष्टी कळणं गरजेचं आहे की काय सोडून द्यायचंय आणि काय वाचायचंय. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि कनिष्ठ न्यायालय याच्याबद्दल आपण खूप वाचतो, पण कंपॅरिझन मध्ये प्रश्न आहेत, ती गोष्ट महत्वाची आहे. जिल्हा न्यायाधीश यांच्याबद्दल पण काही प्रश्न विचारलेले आहेत, त्याची बदली कोण करतं ही गोष्ट महत्वाची आहे, त्याची नेमणूक कोण करतं हे पण याच्यावरती राज्यसेवा पूर्व परीक्षेला प्रश्न आहेत, आणि ते पण गोष्ट बघणं गरजेचं आहे. राज्यसेवा पूर्व करतोय तर पूर्व परीक्षेच्या दृष्टीने अप्रोच असला पाहिजे, कंबाईन करतोय तर कंबाईनच्या पूर्व परीक्षेच्या दृष्टीने अप्रोच असला पाहिजे. दोन्ही जर मिक्स कराल तर टेन्शन येणार. त्याच्यामुळे दोघांना वेगळं करा, दोन्ही विषयांना, दोन्ही एक्झामला तोडा, वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करा. एकच कराल तर खिचडी होईल, आणि खिचडी झाली तर डोक्याचा बुगा झाला म्हणून समजा. ती गोष्ट क्लिअर आहे. चला, ही गोष्ट सांगितलेली आहे. त्याच्यानंतर काय, प्रत्येक विषयाचे, समजा तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यास करताय तर पूर्व परीक्षेचे IMP टॉपिक्स प्रत्येक विषयाचे, पर्यावरणचे, पॉलिटीचे, भूगोलचे, हे सगळे एक पेजवरती लिहा. मी ऑलरेडी सांगितलंय, नसतील तर ते काढा. ऑलरेडी मी जे बॅचचे विद्यार्थी आहेत सुपर 60 बॅच मधले, काही युट्यूबला प्लेलिस्ट मध्ये तुम्ही बघा, तिथे पण उपलब्ध आहेत. ते बघितल्यानंतर तुमचं टेन्शन कमी होईल. प्रत्येक विषयाचं सांगितलेलं आहे. ते 2023चा किंवा लेटेस्ट मधला जो काही तुमचा पेपर आहे तो प्रिंट करणं गरजेचं आहे. ऑलरेडी याच्यावरती बोललोय. फॅक्च्युअल डाटा तुम्ही काढणं गरजेचं आहे. नसेल काढला तर पुस्तकावरती जिथं अंडरलाईन केलंय तेवढंच फास्टमध्ये पटपट एखाद्या 2 तासात तो विषय वाचण्याचा प्रयत्न करा. चला, समजलंय. चालू घडामोडी शेवटचे 3 दिवस किंवा शेवटचा महिनाभर 2 ते 3 तास करणं गरजेचं आहे. शेवटचे 3 दिवस मात्र 3 ते 4 तास करा. सीसॅटचा एखादा तरी पेपर शेवटच्या 8 दिवसात सोडवणं गरजेचं आहे. निदान 2 सोडवा, निदान 1 सोडवा. शेवटच्या 3 दिवसात निदान 5 उतारे सोडवा. 3 दिवसात 3 तरी सोडवा, मिनिमम 3 उतारे सोडवा. संपला विषय. आणि काही गणित तुम्हाला एकदम
येतात सोपे तेवढे सोडा, जास्त गणित सोडू नका. जर तुम्हाला गणित आवड जात असेल तर जे येईल परीक्षेत मी सोडू शकतो तेवढेच एक 5-5 गणित सोडवा, फार फार 20-30 गणित शेवटच्या 3 दिवसात सोडू शकता. जास्त सोडवा असाल तुमच्या पद्धतीने सोडवा, पण उगीच टेन्शन घेऊन सोडू नका. त्याच्यानंतर काय, परीक्षा आता प्रेशर हँडलिंग टिप्स किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट कसा करायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, राज्यसेवा पूर्व असेल किंवा कंबाईन असेल, इथे जाऊन तुम्हाला लिहायचं नाहीये पूर्व परीक्षेला. ती गोष्ट लक्षात ठेवा. MCQ परीक्षा आहे, लिहायचं नाही. त्याच्यामुळे ऑप्शन समोर आहेत. एवढं आपली बुद्धी आहे शाबित की ऑप्शन बघितल्यानंतर उत्तर येणार आहे. काही एखादी दोन चुकतील हरकत नाही, पण मॅक्झिमम आपल्याला उत्तर येणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. 100% अभ्यास कुणाचाच होत नाही. जे पास होतात त्यांचा देखील अभ्यास 100% होत नाही. 60-70% होतो. 50% जे प्रश्न असतात ते ओळखीचे असतात, आपल्या अभ्यासाच्या भागातले असतात, आपण जे वाचतो त्याच्यातून आलेले असतात. पण उर्वरित जे 50% प्रश्न आहेत हे अनोळखी असतात, सिलेबस ओरिएंटेडच असतात, पण सिलेबसवरती एक्झॅक्ट विचारलेले असतात. पण ते कसे सोडवायचे, ते राज्यसेवा पूर्व परीक्षेचे किंवा कंबाईनचे जे काही प्रिव्हियस इयरचे प्रश्न आपण सॉल्व्ह करतो त्याच्यावर आपला अप्रोच डेव्हलप झालेला असतो. क्वेश्चन पेपर किंवा MCQ सॉल्व्ह करण्यासाठी आपली त्याच्यावरती टेक्निक्स काय बनलेले असतात, त्याच्यावरती आपली कमांड आलेली असते, त्या गोष्टीतून ते उपलब्ध होतं. त्याच्यामुळे त्याचं टेन्शन घ्यायचं नाही की जर सगळं नाहीच आहे, माझा सगळा अभ्यास झालेलाच नाही, 50% जरी झाला तरी आपण बाकीच्या त्या 50% अभ्यासाचं ऍप्लिकेशन करून प्रश्न सोडू शकतो. ही गोष्ट लक्षात घ्या. खोटं वाटतंय, टॉपरचे व्हिडिओ बघा 2-4, त्यांनी अभ्यासा रिलेटेड सांगितलेलं आहे ते बघा. त्यांचं मोटिवेशन बघू नका सध्याच्या काळामध्ये की मी लय गरीब होतो, मी अमुक होतो, मला खायचे वांदे होते, मी वडापावर जगायचो, मग मला मेसचेच पैसे द्यायला पैसे नव्हते. परिस्थिती त्यांची होती ती बरोबर आहे, ते सांगतायत ते मान्य आहे, मी काही त्यांची टिकल पण करत नाही. पण ती परिस्थिती सध्या आपल्याला परीक्षा पास होऊन देऊ शकत नाही. शेवटच्या 3 दिवसामध्ये किंवा हे त्यांनी ज्या ट्रिक्स आणि टिप्स सांगितलेल्या आहेत की MCQ कसं सॉल्व्ह करायचंय, कुठली इलिमिनेशन मेथड वापरायची, ह्याच्यावरती विद्यार्थ्याचा भर असणं गरजेचं आहे. मी गरीब होतो काय परिस्थितीवरती जे व्हिडिओ असतात ते बघणं हरकत नाही, पण 1-2-2दाच बघणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी प्रत्येकानंच तुम्ही असेल मी असेल परिस्थितीचं भांडवल करणं स्पर्धा परीक्षा किंवा MPSCला अपेक्षित नाही. MPSC सांगते की माझी ही एक्झाम आहे, पूर्व परीक्षेला एवढा कट ऑफ आहे, ही त्याची पात्रता आहे, एवढं क्लिअर करा. मुख्य परीक्षेला एवढा कट ऑफ, मुख्य मुलाखतीला एवढे मार्क, फायनल लिस्टमध्ये एवढे मार्क, सफिशियंट आहे. तुम्ही किती गरीब असाल तो किती श्रीमंत असा, तुमच्याकडे लय पैसा आहे, त्याला घेण देण नाही MPSCला त्याच्यावर. त्याच्यामुळं परिस्थितीचं भांडवल नका करू. नक्कीच ज्या परिस्थितीमध्ये काही गोष्टी असतील त्याच्यावरती मात करण्यासाठी त्या गोष्टीचा, त्या मोटिवेशनचा आपण वापर करू शकतो. प्रॅक्टिकल राहायला शिका. उगीच आपल्या परिस्थितीचं भांडवल करणं उपयोगाचं नाही. कुणी असेल, तुम्ही असेल मी असेल, काही प्रॉब्लेम नाहीये. चला पुढे जाऊयात आपण. इलिमिनेशन मेथड खूप काही युट्यूबला व्हिडिओ आहेत इलिमिनेशन मेथडचे, ते देखील पाहू शकता. एक व्हिडिओ जवळपास मी लॉजिकवरती सोडवत आहे. 2023चे राज्यसेवा पूर्व परीक्षेचे लॉजिकवरती कसे प्रश्न सोडवायचे त्याच्यावरती पण व्हिडिओ टाकलेला आहे, तो पण बघून घ्या. त्याचा तुम्हाला फायदा होईल. चला, आणि याचा अतिरेक करू नका. म्हणजे जिथे अभ्यासाचं नॉलेज आहे आपण ते देऊन आपण टफ दिली आहे, समजा एखादा प्रश्न आहे पूर्ण आपण सोडवतोय की आता अभ्यासावरती सुटतच नाहीये, लॉजिक नंतर लावा. पहिले नॉलेजवरती सोडवण्याचा प्रयत्न करा, केलेल्या अभ्यासाचा ऍप्लिकेशनवरती सोडवायचा प्रयत्न करा. जे याला काहीच अर्थ नाहीये अशा काही ट्रिक्स पण युट्यूबला आहेत की उगीच काहीतरी हे ऑप्शन सांगितले मग हे असतंय, असं असतंय, असं नसतंय. ती गोष्ट पहिल्यांदा समजून घ्या. आता कुणाचं काय चांगलं कुणाचं काय वाईट मला टीका नाही करायची, पण काही गोष्टी युट्यूबला व्ह्यू साठी पण टाकल्या जातात, त्या गोष्टी बघायच्या नसतात. ज्याच्यावरती खरंच आपल्याला पडते की हा हे लॉजिक बरोबर आहे, कारण उत्तर आल्यानंतर लॉजिक सांगणं खूप सोपं आहे, पण अभ्यासाच्या बेसवरती पण लॉजिकवर डेव्हलप करून सोडवणं हे पण शक्य आहे. पण काय गोष्टी चांगल्या आहेत काय गोष्टी नाहीत की तुम्ही सतत बुद्धीचा वापर करून त्या घ्यायच्यात. अतिरेक होता कामा नये कुठल्याही ट्रिक्सचा आणि याचा, ही मी गोष्ट मला सांगण्याचा त्याचा एक उद्देश आहे की अतिरेक करू नका. प्रत्येक गोष्टीला लॉजिक, प्रत्येक गोष्टीला ट्रिक लावण्याचा प्रयत्न करू नका. पहिले नॉलेज आपला अभ्यास केलेला आहे त्याच्यावरती हे करा, केलेल्या अभ्यासाचा उपयोग करा, नंतर मग इलिमिनेशन मेथड, नंतर या गोष्टीचा वापर करू शकता. डायरेक्ट कुठली तरी एक युट्यूबचं बघितलंय की मग हे असं असतं की ऑप्शन 3च असतंय, ऑप्शन 2च असतंय, असं काही नसतंय. ती गोष्ट लक्षात घ्या. हा, केलेल्या अभ्यासाचा ऍप्लिकेशनवरती आपण लॉजिकवरती उत्तर काढू शकतो, काही प्रॉब्लेम नाही, त्याच्याबद्दल मी वाद नाही, त्याच्याबद्दल विषयच नाही तो. एक आहे की टेस्ट सिरीज. आपली राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी पण टेस्ट सिरीज उपलब्ध आहे. मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये दोन्ही भाषेमध्ये पेपर उपलब्ध आहेत. त्यासाठी तुम्ही आपलं ऍप्लिकेशन स्वराज्य अकॅडमी ओम सर प्ले स्टोरवरून डाउनलोड करा. टेस्ट जे आहेत पेपर्स, प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन आहे PDF स्वरूपामध्ये. पेपर प्रिंट करा आणि ते सॉल्व्ह तुम्हाला करता येतील, प्रिंट करता येईल घेतल्यापासून. ओके, काही कळत नसेल, काही ऍपवरती दिसत नसेल कोर्स वगैरे, 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती मला व्हॉट्सअपला मेसेज करा, बिंदास करा मेसेज, काही प्रॉब्लेम नाही.
तुम्हाला माझ्या व्हॉट्सअपचे स्टेटस दिसत नसतील तर तुम्ही 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुमचं पूर्ण नाव, तुमचा जिल्हा, तुमच्या डिग्रीचं नाव आणि पासआउट वर्ष हे पाठवा. नंतर तुमचा कॉन्टॅक्ट सेव्ह होईल आणि तुम्ही पण माझा कॉन्टॅक्ट सेव्ह करा. तुम्हाला स्टेटस आणि इतर जे काही गोष्टी असतील स्टेटस स्वरूपात फ्रीमध्ये त्या उपलब्ध आहेत, मिळतील तुम्हाला. चला पुढे. त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर या शेवटच्या दिवसामध्ये झोप घ्या, उगीच जागू नका. म्हणजे मला मागेच आता 8 दिवसापूर्वी मेसेज आला होता की 8-10 दिवसापूर्वीच की माझी झोप 3 ते 4 तास होत आहे, मला वाचलेलं लक्षात राहत नाही. कसं होईल, कम्प्युटर हँग झालेला आहे, लॅपटॉप हँग झालेला आहे. 8 तास किंवा 7 तास मिनिमम झोप घ्या. जागरण करू नका. रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत माझं सिलेबस कंप्लीट करायचं आहे, मग मला पास व्हायचं यंदा, मग हे झोपत 3 तास आणि जागरण 3-4 वाजेपर्यंत, असं करू नका. 7 ते 8 तास प्रॉपर झोप घ्या. मोबाईलचा उपयोग कमी करा किंवा खूप कमी करा, अत्यंत कमी करा. 1-2 तासच मोबाईल वापरा. व्हिडिओ युट्यूबचे आता शेवटच्या 8 दिवसात 10 दिवसात कमी बघा. भरपूर जण अभ्यासच करत नाहीत, वाचतच नाहीत, नुसते व्हिडिओ बघत बसतात. अशाने होत नाही. तुमचा भ्रम आहे तो. परीक्षा झाल्यानंतर तो फुटेल, नंतर कळेल की युट्यूबचे व्हिडिओ जास्त नाही बघायला पाहिजे. बघायला पाहिजे, दररोज 1 ते 2 तास व्हिडिओ बघा, हरकत नाही, क्वालिटी असतील तर. जास्त अतिरेक आता जाऊ द्या, कुठं वाचतच नाही. शेवटचे 8 दिवस नुसते व्हिडिओज बघायला आहे, फेल कार्यक्रम होणार आहे. काही अपवाद सोडून द्या 1-2, पण बाकी फेल होऊन जाईल कार्यक्रम. ते परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला कळेल, आता कळणार नाही. ती गोष्ट लक्षात ठेवा. आपण आपली परीक्षा वाचनाची आहे, युट्यूबचे फक्त व्हिडिओ बघून होत नाही. ती गोष्ट समजून घ्या. काही जण फक्त व्हिडिओच बघत राहतात, वाचतच नाहीत. वाचण्याची सवय त्या महिनाभरापासून ते वाचतच नाही शेवटच्या, की नुसते युट्यूबचेच व्हिडिओ बघतोय, फेल होतो कार्यक्रम. आज तुम्हाला वाटेल की सर काय बोलतायत, परीक्षा झाल्यानंतर तुम्ही विचार करा या गोष्टीवरती की म्हणाला अरे आपण काहीच नाही वाचलं. 1-2 तास बघा, फार 3 तास बघा, पण दिवसभर 12-12 तास मोबाईलच्या समोरच बसतायत आणि वाचतच नाहीयेत काही, तर अवघड होईल कार्यक्रम. ही गोष्ट लक्षात घ्या. हे विद्यार्थ्यांनी सांगितलंय मला, त्याच्यावरती ते आहे की आम्ही व्हिडिओज बघितले तर आमचा फेल कार्यक्रम झालाय. काही जण 8-10 तास युट्यूबचेच व्हिडिओ बघतात शेवटच्या 8 दिवसात 10 दिवसात. बघा तुम्ही 2-3 तास बघा, हरकत नाही. दररोजच शेवटच्या 8-10 दिवस, शेवटचा महिना 9-10 तास फक्त मोबाईलवरचे व्हिडिओज बघून फेल होतो कार्यक्रम. भ्रम निर्माण आहे तो. भ्रम आहे, एक फुगा बनलाय भ्रमाचा, त्याच्यात तुम्ही जगतायत. तो फुटेल परीक्षा झाल्यानंतर, आन्सर की आल्यानंतर फुटेल तो. कंपॅरिझन करू नका. त्याचा अभ्यास झाला काही, माझा नाही झाला, तो 8 वर्ष झाला, 10 वर्ष झाला करतोय, काही घेणं नाही आपल्याला. आपलं टार्गेट ही परीक्षा आहे, ते कट ऑफ आहे, आपलं तेवढं सफिशियंट आहे. आपल्या रूम पार्टनरशी, आपल्या लॅबमधल्या त्या डेस्क पार्टनरशी, बाजूशाशी आपलं कंपॅरिझन आहे. आपलं कंपॅरिझन हे परीक्षेचे आहे. मागच्या वर्षी जेवढे दिलते त्याच्यापेक्षा आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायची, दॅट्स इट, सफिशियंट आहे तेवढं. कुणीही आपला कॉम्प्युटर बाजूला बसणारा विद्यार्थी नाही, आपला मित्र नाही. त्याला टेस्ट पेपरमध्ये कमी मार्क पडतायत, जास्त पडतायत, घेणदेण नाही. चुका काय झाल्या त्याची अधिकार, याच्याबद्दल परत एकदा वेगळा व्हिडिओ मी टाकणार आहे. रिझल्टचा विचार करू नका, पास कसा होईल आणि काय होईल काय नाही. पूर्वपरीक्षा देणार आहे, चांगल्या पद्धतीने अभ्यास करणार आहे, आन्सर की आल्यानंतर त्याच्याबद्दल विचार करतो रिझल्ट येईल का नाही. माझं काम आहे सध्या परीक्षा देणं, रिझल्टचा विचार करण्याच्या बाबत मला घेणदेण नाही. ते आयोग आन्सर की देईल, त्याच्यानंतर चेक केल्यानंतर मी विचार करेल मग किती मला मार्क पडले तर कट ऑफ किती जाईल आणि काय, त्याचा विचार आत्ता करायचा नाही. क्लिअर झालेली ही गोष्ट. त्याच्यानंतर दररोज 1 तास चला. 30 घराच्या बाहेर निघाले, रूमच्या बाहेर निघाले, इथून बघा टाइम किती वाजलेत, तिथून 30 मिनिटं चला, 30 मिनिटं झाले, तिथून नीट वापस या. 1 तास चला दररोज. सकाळी चला, दुपारी चला हिवाळ्यामध्ये, आणि किंवा इव्हिनिंगला चला. दररोज 1 तास चला. उन्हाळ्यात फक्त दुपारी निघू नका, नाहीतर पडाल चक्कर येऊन मला मेसेज करतील सगळे, हे काय सांगताय म्हणून. ती गोष्ट घे जा. सेल्फ टॉक करा. दररोज 15-20 मिनिटं, अर्धा तास स्वतःशी बोला. मी काय म्हणतात की मी इकॉनॉमिक्सचा कसा अभ्यास केला आहे, मी दारिद्र्याबद्दल काय वाचलेलं आहे, दारिद्र्यामध्ये या समिती आहेत, ओके, याबद्दल असा प्रश्न विचारलेला आहे. काही इकॉनॉमिक्समध्ये ऑल ऑफ द अबो, वरीलपैकी सर्व असे जर जास्त आहेत. हे ते कशा पद्धतीने आहेत, पॉझिटिव्ह विचार करायचा आहे आपल्याला, त्या पद्धतीनं हे करायचं आहे. लोकसंख्या टॉपिकमध्ये काही ट्रिक्स काढल्यात, त्या स्वतः शिकवा स्वतःला, त्या पद्धतीनं अभ्यास करायचा आहे. सेल्फ टॉक करा. डिस्कशन बद्दल आहे, भरपूर जणांना शेवटच्या याच्यात टेन्शन येतं. समोरचं फटफट सांगता येतात. डिस्कशनमध्ये काय काय असतात नमुने, हौशे की ते दाखवतात शेवटच्या 3 दिवस हटकून ते समोरच्याला टार्गेट करतंय, हे सांगतंय, ती आकडे सांगतंय. सचिन तेंडुलकर नाही, तेंडुलकर समिती दारिद्र्याची ही सांगतात. अजून रंगराजन समिती, हे अमुक, वित्त आयोग याचे अध्यक्ष, पहिले अध्यक्ष कोण, फटफट सांगतंय. ही गेलं कोमात. अरे लय पाठ आहे. कंपॅरिझन करायचं नाही, मी ऑलरेडी सांगितलं. त्याच्यामुळे वाटलं तुम्ही त्या पद्धतीचे असाल की दुसऱ्याचं बघून तुम्हाला टेन्शन येत असेल, अवॉइड डिस्कशन. शेवटचे 8 दिवस गायब, बसायचंच नाही तिथं. आम्ही असे काही जण बघितलेत की शेवटचे 8-10 दिवस ते अभ्यासच करत नाहीत, फक्त पारायण सुरू असते त्याचं. ते वाचतंय आणि हे ऐकतंय, ते वाचतंय हे ऐकतंय. हे कशामुळं? हे डिस्कशन नाहीये, ही आळशी पण आहे. मला वाचा वाटत नाही, मला मरगळी आली, तू वाच रे मी ऐकतो, असं नाही. करा, 1 ते 2 तास करा. हे दिवस 8-10 तास डिस्कशन आहे. मी स्वतःच्या डोळ्याने बघितलेलं आहे. कसं बघितलंय काय विचारू नका, त्या पद्धतीने आहे. शेवटचे 10 तास हे असं करू नका. काही जण आहेत नक्कीच त्यांना त्यांचा फायदा होतो,
पण हे प्रत्येकच जण याची कॉपी करतोय, म्हणजे ज्यांनी केलं त्यांच्यावरती मी टीका नाही करत आहे, ही गोष्ट पहिल्यांदा समजून घ्या. जे करतायत त्यांना ते सूट होत असेल, पण याची कॉपी प्रत्येक जण करतोय की मला आता वाचावंच वाटत नाही, मला आळस झालाय म्हणून मी डिस्कशन करतो. फेल कार्यक्रम. हा, 1-2 तास 3 तास बसताय ना तुम्ही, हरकत नाही. फार फार 4 तास बसा, हरकत नाही. पण 10-10 तास 12-12 तास दिवसभर डिस्कशनच सुरू आहे, वाचायचं काहीच नाही, ती एकाच बिचारा वाचताय किंवा 2-3 वाचतात की बाकीची जनता फक्त ऐकते पारामान, त्याचा काही फायदा होणार नाही. जसं युट्यूबच्या व्हिडिओ बद्दल बोललोय तसंच इथं आहे, याचा फायदा होणार नाही. क्लिअर? त्याच्यानंतर काय, 7 दिवस जे 7 विषय आहेत आपल्या राज्यसेवेला, त्याची बुकलिस्ट एका पेजवरती लिहून काढा. टेन्शन येतं आपल्याला, कुठल्या कुठल्या विषयाला आपण काय काय पुस्तकं वापरलेत एकदा नोट डाऊन करा, याचा तुम्हाला फायदा होईल. त्याच्यानंतर हे आपल्याला सिलेबस फोकस करायचा आहे, पुस्तक नाही. एवढं मोठं पुस्तक आहे, समजा आपण टेन्शन बघालो एवढं मोठं पुस्तक आहे. अरे आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा किंवा कंबाईन फोकस करतोय, पुस्तकाला फोकस नाही करत आहे. त्या पुस्तकातून आपल्याला कामाचं काय खायचं हेच वाचायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे पुस्तक बघून टेन्शन घेऊ नका की अरे बा एवढं मोठं पुस्तक. सिलेबस, क्वेश्चन पेपर ते पण पूर्व परीक्षेचे सफिशियंट आहे तेवढं. चला, समजलंय? त्याच्यानंतर काय, प्रिलिम्स वरती फोकस करा. मेन्सचं आता करतो, हे शेवटचे 8 दिवस राहिले, शेवटचा महिना राहिलाय, मेन्सचं राहिलंय, हिंदी नाही. पूर्व परीक्षा ओरिएंटेड मला अभ्यास करायचा. हे याच्यावरती मुख्य लई प्रश्न आहे. पूर्व परीक्षा ओरिएंटेड. जेव्हा तुम्ही पूर्व परीक्षा, त्याच्यात पण राज्यसेवावाले, कंबाईनवाले, राज्यसेवावाले, कंबाईनकडे बघायचं पण नाही. कंबाईन तर कंबाईन आहेत, मग राज्यसेवेकडे बघायचं नाही. त्या पद्धतीनं समजून घ्या. शेवटचे 8-10 दिवस 15 दिवस आहे. स्पेसिफिक राहायला शिका, स्पेसिफिक अभ्यास करायचा आपल्याला. 100% पुस्तक महत्वाचं आहे का रे? नाही. आपल्याला त्याच्यातून कामाचं घ्यायचंय, ही गोष्ट भरपूर जणांना कळतच नाही. तुम्हाला उदाहरणासाठी काय करा, राज्यसेवा पूर्व परीक्षेचे सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि कनिष्ठ न्यायालय याचे राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रश्न वाचा आणि त्याचं एक्सप्लेनेशन वाचा, आणि नंतर तुम्ही पुस्तकातून बघा, म्हणजे पुस्तकातले चॅप्टर्स बघा, पेजेस बघा, आणि हे जे राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन ते कुठल्या कुठल्या मुद्द्यांवरती आहे ते फक्त मुद्दे, की पॉईंट्स लिहून ठेवा. मग तुम्हाला कळेल की पुस्तकात एवढं मोठं दिलंय, प्रश्न कुठे येतोय, ही गोष्ट महत्वाची आहे. नंतर तुम्हाला कळेल की एक्झाम ओरिएंटेड अभ्यास कसा करायचा आहे. हे 3 प्रकरण करा, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि कनिष्ठ न्यायालय, राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रश्न, त्याचं एक्सप्लेनेशन, आणि नंतर पुस्तकातून फक्त ओव्हरलुक करा. बघा तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने अभ्यास करतात. आपण खूप वाचतो, पूर्व परीक्षेला कशा पद्धतीने प्रश्न, हे राज्यसेवेसाठी सांगतोय. कंबाईनवाल्याने कंबाईनच्या दृष्टीने करायचं. समजलं? रात्री लवकर झोपा, उगीच 3-4 वाजेपर्यंत येऊ नका, कमी बोला, उगीच ज्ञान देऊ नका की मला हे अभ्यास झाला, मी यंदा लागणारच आहे, किंवा घरानं पण करू नका की मी लागणारच नाही, मग अभ्यास झाला नाही. किती दिवस आहेत बाकी परीक्षेला? 20-25 दिवस आहेत. आजपासून जे होईल ते होईल, मी अभ्यास करणार आहे. 8 दिवस आहेत, जे होईल ते होईल. शेवटचे 3 दिवस आहेत, देऊ फाईट 3 दिवस. कशाला उगीच झोपायचे 3 दिवस? करू फाईट, देऊ फाईट, करू वाटावून टाईट. त्या पद्धतीने चला. डेली 1 तास गार्डन असेल जवळचं, एखादं धार्मिक स्थळ असेल, 15-20 मिनिटं जाऊन तिथं बसा, थोडंसं विचार करा नीट शांत पद्धतीनं. काय होईल? जाईल आयुष्याचे 8 तास, 10 तास, 12 तास, 12 दिवस असतील 25 तास, दररोज 1-1 तास जाईल भाया, काही प्रॉब्लेम नाही. शांत पद्धतीने देवाला मानत नसाल, गार्डनमध्ये जाऊन बसा. तुमचं जे काही धार्मिक स्थळ असेल, ज्याला तुम्ही मानता, तुमचा जो काही धर्म असेल, तिथं जाऊन थोडंसं जवळच्या 15-20 मिनिटावर मंदिर वगैरे आहे, किंवा एखादी गुरुद्वारा आहे, तुम्ही ख्रिश्चन असाल तर, हे शीख असाल तर, किंवा मस्जिद आहे, तुम्ही मुस्लिम असाल तर, जे काही तुमचं धार्मिक स्थळ आहे तिथं जाऊन तुम्ही 15-20 मिनिटं, अर्धा तास बसू शकता. एकट्याने जा, निवांत बसा, कोणाला बोलू नका, बसा, या अभ्यासाला लागा. एक मनाला शांती होते त्या पद्धतीनं. नसेल जवळ गार्डन आहे, तिथं जाऊन बसा. त्या पद्धतीने जे असेल ते असेल. चल, पुढे काय? पुढे झालं, खतम कार्यक्रम. एवढंच मला सांगायचं होतं. तर आपलं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमचे जे काही प्रश्न असतील खाली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, किंवा मला व्हॉट्सअपला जरी मेसेज केला तरी चालेल. की हे जे 3 दिवस आहेत त्या नोट्स काढणं गरजेचं आहे, आणि शेवटच्या लास्ट प्रिव्हियस इयरचं जे पेपर आहे प्रिव्हियस इयरचा, तो प्रिंट करणं गरजेचं आहे. उत्तर टिक करून तो वाचणं गरजेचं आहे. आणि मॅक्झिमम पद्धतीनं ट्रेस मॅनेजमेंट, तुम्हाला टेन्शन येणार आहे की मी अभ्यासच नाही झाला आहे याचा विचार करू नका. प्रत्येकालाच टेन्शन येणार आहे. अभ्यास झालेला आहे किंवा अभ्यास करत आहात म्हणूनच टेन्शन येत आहे. ज्याला टेन्शनच येत नाही, की जरा काहीच वाटत नाहीये, एकदम अवघड आहे मग त्याचं. थोडं परफॉर्मन्स प्रेशर येणं गरजेचं आहे. किती? 20%, 10% प्रेशर असणं गरजेचं आहे. नाहीतर प्रेशर 100%च नाहीये, एकदम रिलॅक्स व्हायला कार्यक्रम असं परीक्षेमध्ये सिली मिस्टेक होतात. ती गोष्ट लक्षात ठेवा. ओव्हर कॉन्फिडन्स किंवा एकदम कोमात गेलंय असं पण होता कामा नाही. मिडल रेंजमध्ये राहणं गरजेचं आहे. तर असल्याच जबरदस्त व्हिडिओसाठी आपलं चॅनल जास्तीत जास्त जणांनी पर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आणि तुम्ही नक्कीच या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. भेटत अशा जबरदस्त लेक्चर्स पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.